नमस्कार. जीवन जगण्याची कला. राष्ट्रभाषा हिंदी. मनातल्या भावना प्रकट करणाऱ्या शब्दांचा आणि वाक्यांचा समूह म्हणजे भाषा. समाजामध्ये प्रचलित असणारी बोलण्याची पद्धत म्हणजे भाषा. भारतातले हे भाषा वैविध्य देशाच्या सांस्कृतिक समृद्धीवर भर टाकणारे असले तरी देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाचे प्रतिनिधित्व करू शकणाऱ्या एका राष्ट्रभाषेची आवश्यकता निर्माण झाली. भारताची राष्ट्रभाषा म्हणजे संपूर्ण राष्ट्राची, देशाची भाषा. भारतीयांच्या मनातल्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांचा आणि वाक्यांचा समूह म्हणजे भारताची राष्ट्रभाषा. इंग्रज किंवा जर्मन लोकांची इंग्लिश किंवा जर्मन ही जी जन्मभाषा आहे तीच त्यांची राष्ट्रभाषा आहे. भारतात प्रांतोप्रांती वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात असल्यामुळे जन्मभाषा आणि राष्ट्रभाषा यात अंतर आहे. भारतात 6 प्रकारच्या भाषांचे अस्तित्व आहे. संस्कृत भाषा, प्राचीन भाषा, यामध्ये वैदिक, प्राकृत, पाली. मातृभाषा, यामध्ये मराठी, बंगाली, गुजराती इत्यादी. राष्ट्रभाषा, भारतीय लोकसंख्येपैकी अधिकांश लोक जी भाषा बोलू शकतात, समजू शकतात, ती म्हणजे हिंदी भाषा. राजभाषा इंग्रजी म्हणून ओळखली जाते. विदेशी भाषामध्ये जर्मन आणि फ्रेंच इत्यादी भाषा येतात. भारतातील भाषांची स्थिती लक्षात घेऊनच भारतीय राज्यकर्त्यांनी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आणि देवनागरी किंवा नागरी लिपी ही राष्ट्रलिपी म्हणून घोषित झाली. समभाषित्व ही राष्ट्रीयत्वाची सर्वात मोठी खूण आहे आणि ते एक राष्ट्रीयत्वाचे अत्यंत शक्तिशाली असे बंधनीय आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद यांनी हे तत्त्व प्रथम ओळखले. आर्य समाजाच्या प्रचारासाठी त्यांनी हिंदीचाच वापर केला. भारतवर्षाला एका सूत्रात गोवायचे असेल तर ते कार्य एक भाषेच्या द्वारे म्हणजे हिंदीच्या द्वारेच करता येईल असे त्यांचे म्हणणे होते. त्यानं राष्ट्रभाषा हिंदीचे आधुनिक काळातील आद्य प्रसारकसुद्धा म्हटले जाते. 1901 ते 1902 पासूनच हिंदी हीच आपली राष्ट्रभाषा असा प्रसार सावरकर सगळीकडे आग्रहाने करत होते. मराठी भाषेचे शुद्धीकरण या 1926 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात मराठीचा आम्हाला अभिमान आहे यात शंका नाही, परंतु उभ्या हिंदुस्थानात एकच राष्ट्रभाषा व्हावी असे ते म्हणत असत. या दृष्टीनेच त्यांच्यासह अनेक राष्ट्रधुरीणींनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून हिंदी भाषेला प्राधान्य दिले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदीच राष्ट्रभाषा म्हणून मान्यता पावली आणि नागरी किंवा देवनागरी ही राष्ट्रलिपी म्हणून घोषित झाली. स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारताची लोकसंख्या 40 कोटी होती. त्यापैकी जवळजवळ 30 कोटी लोकांना हिंदी बऱ्यापैकी समजत होती. याच निकषावर हिंदीला राष्ट्रभाषेचा मान मिळाला. पंडित श्री दा सातवळेकर यांनी आमच्या राष्ट्रभाषेचा प्रश्न या पुस्तकात राष्ट्रभाषेचे 10 गुण सांगितले आहेत. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा कोणत्या बलस्थानामुळे मिळाला आहे हे कळण्यासाठी हे गुण पाहणे इथे आवश्यक आहे. पहिला गुण, देशातल्या सगळ्या किंवा बहुसंख्याक लोकांची बोलण्याची भाषा ती असावी, निदान भाषा समजणारे पुष्कळ जण असावेत. दुसरा, या भाषेत उच्च दर्जाचे साहित्य आणि शास्त्रीय ग्रंथ असावेत किंवा ते निर्माण करण्याचे शब्द सामर्थ्य त्या भाषेत असावे. बाजारू बोली म्हणजे राष्ट्रभाषा नव्हे. राष्ट्रभाषेचे एक अंग म्हणून बाजारू बोली चालू राहील, पण ते तिचे एकूण रूप नव्हे. 3, इतर प्रांतातल्या भाषांमधील शब्दावली, व्याकरणाचे नियम, उच्चार, वाक्यरचना, लिपी, वर्णमाला इत्यादी गोष्टीत राष्ट्रभाषा आणि इतर भाषा यांच्यात पुष्कळ साम्य असावे. यामुळे राष्ट्रभाषा बोलता आली नाही तरी परप्रांतीयांना ती समजेल आणि शिकायची झाली तर लवकर शिकता येईल. 4, शास्त्रीय पारिभाषिक शब्द त्या भाषेत असावेत अथवा प्रांतीय भाषांना उपयुक्त होतील किंवा त्यांच्याशी साम्य राहील असे शब्द निर्माण करण्याची शक्ती या भाषेत असावी. 5, तिच्यात भारतीयत्व असावे. भारतीय भावना, विचार, संस्कृती यांचे प्रतिबिंब तिच्यात असावे. 6, ही भाषा भारतीय पाहिजे. 7, ती जीवित म्हणजेच भारतात व्यवहारात वापरात असलेली भाषा पाहिजे. 8, तिच्या व्याकरणाचे नियम कमी असावेत. 9, राष्ट्रभाषेची लिपी सुगम आणि वैज्ञानिक असावी. तिच्यामध्ये इतर भारतीय भाषांमधील उच्चार लेखन करण्याची पात्रता असावी, कारण प्रांतीय भाषा या लिपीत लिहिता आल्या तर देशभर एक लिपी तरी सुरू करता येईल. 10, ही लिपी मुद्रण सुलभ असावी.
अक्षरांची जुळणी सहज करता यावी, टंकलेखन यंत्राच्या सहाय्याने या लिपीला लिहिता यावे. या 10 गुणाबाबत तुलना करता विविध भारतीय भाषांमध्ये हिंदीलाच सर्वाधिक गुण मिळालेले आपल्याला स्पष्ट दिसतात. संस्कृत ही भारतीय भाषांची जननी मानली जाते. तिचे मूलस्थान म्हणजे पंजाब आणि पूर्वीच्या संयुक्त प्रांताचा पश्चिम भाग किंवा आत्ताचा मध्य प्रदेश हा ओळखला जातो. या प्रांतातील संस्कृत भाषेपासूनच पुढे क्रमाक्रमाने अर्धमागधी, पाली, शौरसेनी, प्राकृत, महाराष्ट्री, अपभ्रंश आणि हिंदी या भाषांचा उदय झाला. ऐतिहासिक परंपरा लक्षात घेता संस्कृत, अर्धमागधी, पाली या क्रमानुसार हिंदीला राष्ट्रभाषा पद मिळाले. हिंदी अशी संस्कृतनिष्ठ भाषा असल्यामुळेच ती भारतीय लोकांना लवकर समजते, कारण बहुतेक भारतीय भाषा संस्कृतपासूनच जन्माला आल्या आहेत. प्राकृत भाषा नेमक्या कधी मागे पडल्या आणि हिंदीचा प्रारंभिदू कोणता हे नक्की सांगणे कठीण आहे. पण हिंदी साहित्याचा प्रारंभ इसवी सन 700 पूर्वी नसावा असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. शिवसिंह सरोज यांनी पुष्पकवीला हिंदीचा आदिकवी असे म्हटले आहे. पुष्कळ विद्वानांनी मात्र चंदकवीच्या पृथ्वीराज रासोपासून हिंदी साहित्याचा आरंभ धरलेला आहे. हा ग्रंथ 13व्या शतकात लिहिला गेला. यात हिंदीचे मूळ रूप पाहायला मिळते. यानंतर अमीर खुसरो 1253 ते 1325 कालखंड यांनी हिंदी भाषेतील उत्तम कविता लिहिल्या. 15व्या शतकात कबीरांनी याच भाषेत पद्यरचना केली. काही पंजाबी कवी आणि त्यानंतर सुरदास, मलिक महम्मद जायसी यांच्या काव्यरचनेने हिंदी भाषेला परिपक्व केले. त्या काळी गद्य लेखनाचा प्रघात नसल्यामुळे काव्यरचनेला अनुकूल अशा हिंदीच्या उपभाषापैकी एक असलेल्या व्रज भाषेला साहित्यिक पद मिळाले. 17व्या शतकाच्या मध्यापासून हिंदीमध्ये गद्याचाही विकास झाला. गद्याला अनुकूल म्हणून व्रज भाषेपेक्षा खडी बोली या उपभाषेचा उपयोग होऊ लागला. साहित्य गुणांचा विचार करता हिंदी अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. अनेक भक्तिकाव्ये, तुलसी, रामायणासारखे ग्रंथ या भाषेत आहेत. वाङ्मय समीक्षेच्या बाबतीतही हिंदी मागे नाही. शास्त्रीय ग्रंथासाठी लागणारी पारिभाषिक शब्दसंपत्तीही हिंदीने संस्कृतच्या आधारे विकसित केली आहे. हिंदी राष्ट्रभाषा सभा ही संस्थाही देशभरात हिंदीचा प्रचार करण्यासाठी आणि हिंदी भाषा आणि साहित्याच्या अभ्यासासाठी सक्रिय आहे. कर्ता, कर्म, क्रियापद ही वाक्यरचनाही हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये सारखी आहे. प्रादेशिक भाषांशी असणाऱ्या या साम्यामुळेच हिंदी समजणे आणि शिकणे सोपे झाले आहे. हिंदी ही भारतीय भाषा तर आहेच, पण विशेष म्हणजे तिचे नावही प्रादेशिक दर्शवणारे नाही. या हिंद भाषेची देशाची भाषा ती हिंदी भाषा. मराठी आणि बंगालीच्या मानाने हिंदीचे व्याकरण सोपे आहे. त्यामुळेच हिंदी बोलणे इतर भाषिकांना सुलभ जाते. भाषाभेद असला तरी इतर भेद नसल्यामुळे इतर प्रांतिक भाषांची भगिनी म्हणूनच हिंदीकडे पाहिले जाते. हिंदी भाषेची लिपी देवनागरी आहे. ही लिपी सुलभ आणि शास्त्रशुद्ध आहे. इतर भारतीय लिप्यांच्या तुलनेत देवनागरी लिपीला मुद्रण सुलभता जास्त साध्य झाली आहे. राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्याच्या शर्यतीत उर्दूखेरीज इतर कुठल्याही प्रादेशिक भाषांचा सहभाग फारसा नव्हता. नामदेवासारख्या संतांनी उत्तर हिंदुस्थानात यात्रा केली, त्यावेळी हिंदीत पदरचना केली होती. एकनाथांनीही काही कवने हिंदीत केली आहेत. संभाजी राजांनीही 2 हिंदी काव्ये लिहिली होती. महाजी शिंदे यांनी लिहिलेल्या गिरीधर प्रभूंची आळवणी करणारी पद्ये प्रसिद्ध आहेत. चिपळूणकर, आगरकर, टिळक या त्रयीने मराठी भाषेबद्दलचा अभिमान जागृत केला. केसरीच्या 1888 सालच्या काही अंकामधून राष्ट्रभाषेचा मान हिंदीलाच दिल्याची नोंद आहे. 1893-94 केशवराव पेठे यांनी राष्ट्रभाषा नावाचे पुस्तकही लिहिले होते. 1900च्या सुमाराला महाराष्ट्रीय क्रांतिकारकांनी आपल्या चळवळीत हिंदीलाच राष्ट्रभाषा पद दिले होते. लोकमान्यांनी माधवराव सप्रे यांना हिंदीमधून केसरी काढायला उत्तेजन दिले. हे वृत्तपत्र सुरुवातीला नागपुरातून दर शुक्रवारी प्रसिद्ध होत असे. 20व्या शतकाच्या स्वातंत्र्य आंदोलनात हिंदी हीच आमची राष्ट्रभाषा, देवनागरी हीच राष्ट्रलिपी अशी घोषणा सावरकर यांनी केली आहे. आज आपण हिंदी भाषा दिन आहे. या दिनानिमित्त आपली राष्ट्रभाषा हिंदी समजून घेतली. आपल्याला प्रत्येक भाषेचा अभिमान असला पाहिजेत, मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजेत.
आणि या मातृभाषेच्या अभिमानासोबत आपण इतर भाषासुद्धा शिकल्या पाहिजेत. भाषा शिकणं म्हणजे अधिकाधिक ज्ञान प्राप्त करणं, कारण विविध भाषांच्यामधून असणारं ज्ञान आपल्याला उपलब्ध होतं. इंग्रजी साहित्य असेल, हिंदी साहित्य असेल, कन्नड साहित्य असेल, उर्दू साहित्य असेल, जितकं संस्कृत साहित्य असेल आपण समजून घेऊ तितकी आपल्या ज्ञानात भर पडेल, वाढ पडेल. प्रत्येक भाषा ही भाषा आहे आणि तिचा आपण आदर केला पाहिजेत. उद्या सकाळी भेटू, तोपर्यंत नमस्कार.